स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महिलांसाठी खुशखबर आहे, कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय नेमका काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, या योजनेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट ज्या काही असतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल आणि नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट तुमची मिस होणार नाही। अगदी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होस तर जी प्रोसेस चालणार आहे त्या प्रोसेससाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। त्यासाठी चला सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातला कोर्टाचा महत्त्वपूर्ण आजचा निर्णय। याचिका फेटाळण्यात आलेली आहे। न्यायालयाने महाविकास आघाडीच्या समर्थकाला दणका दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका न्यायालयाने आता फेटाळली आहे। या योजनेसाठी विरोध दर्शवला जात होता आणि त्या संदर्भातली याचिका देखील दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका आता न्यायालयाने फेटाळलेली आहे। लाडका फेटाळण्यात आली आहे। आज कोर्टात गेले होते, हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही। त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। पण किती बेगडी लोक आहेत, इकडे कोर्टात जातात आणि तर पहा, लाडकी बहीण या योजनेसंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती, ज्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती, या याचिकेसंदर्भात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। न्यायालयाने ही याचिकाच या ठिकाणी फेटाळलेली आहे। त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। त्यांच्या अकाउंटला नक्कीच आता येत्या रक्षाबंधनच्या अगोदर किंवा रक्षाबंधन दिवशी त्यांना 3000 रुपये पहिला हप्ता जो आहे तो मिळणार आहे। आणि या योजनेमध्ये होणारे सर्व बदल, अगदी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडेपर्यंत जे काही असतील बदल, ते जाणून घ्यायचे असेल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। धन्यवाद।